हाय हॅलो नमस्कार. मी मोनिका तुमच्यासाठी आज एक खूप वेगळी अशी भाजी घेऊन आलेली आहे. तुमच्यापैकी काही जणांनी ती भाजी खाल्ली असेल पण किंवा काही जणांनी खाल्ली नसेल पण तर त्यांच्यासाठीच खास मी घेऊन आलेली आहे. खूप वेगळी भाजी आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवली. म्हणजे एकदम साध्या पद्धतीने खूप जास्त त्याच्यामध्ये साहित्य नाही टाकायचे, घरातल्याच साहित्यापासून अशी बनवली जाणारी आणि टेस्टी तर खूपच. माझी तर ती खूप फेवरेट आहे. मी जेव्हा कधी बाजारात जाते आणि जर ती भाजी मला बाजारात दिसली तर मी कधीच स्किप करत नाही, नेहमी आणते कारण माझी खूप फेवरेट आहे. तर आज तुम्हालाही दाखवते. हे बघा, हे आहेत फणसाचे काप केलेले आहेत. त्या बाजारात जे विकत होते त्यांनीच मला हे काप करून दिले. मी हे असे घरी आणलेले आहेत काप करूनच डायरेक्ट. तर ह्याची आता आपण भाजी बनवणार आहोत. खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणजे एकदम सिंपलशा पद्धतीने बनवणार आहे आणि चवीला खूप छान लागते. तुम्हाला जर आवडत नसेल पण तरीसुद्धा मी ज्या पद्धतीने आज बनवणार आहे त्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमची खूप फेवरेट होईल. चला तुम्हाला दाखवते करून. मी इथं फणसाचे काप घेतलेले आहेत बघा आणि आता यांना शिजवून घ्यायचे. खूप जास्त असं शिजवायचं नाहीये. एकच शिट्टी घ्यायची आहे. खूप जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पूर्ण असं पचपचीत होऊन जातं. त्यामुळे कुकरला लावायचे पण एकच शिट्टी घ्यायची. मी याच्यात थोडंसं पाणी ओतते आणि त्याच्यामध्ये त्यांना चवीपुरतं असं थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये. आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून देते शिजण्यासाठी. एकच शिट्टी घ्यायची आहे. आपल्या कुकरमध्ये फणस शिजते तोपर्यंत आपण मसाला बनवूया. मसाल्यासाठी खूप काही लागणार नाही. इथं मी एकच असा मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे बघा आणि तो आता मी लहान लहान चिरून घेणार आहे. कांदा चिरून झालाय माझा. आता मी इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा लहान लहान अशी चिरून घेते. हे बघा, फक्त कांदा आणि कोथिंबीरच चिरून घेतली मी, दुसरं काहीच घ्यायचं नाही. पण त्यासाठी एक महत्वाची वस्तू लागते. ती बघा, ही आहे तिळकूट. तिळकूट किंवा तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. भरपूर जागी वेगवेगळ्या पद्धतीची नावं आहेत त्याला, येसूर वगैरे. तर ह्याची सुद्धा रेसिपी मी दिलेली आहे. माहीत नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. खूप टेस्टी लागतं हे आणि हेच ह्याच्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे हे स्किप नाही करता येणार. फक्त ह्याचीच गरज आहे. जरी कांदा पण नसेल ना, तरी फक्त ह्याची जास्त गरज आहे. तर हे मी घेतलेलं आहे. आता बघा, कांदा, कोथिंबीर आणि तिळकूट एवढ्या 3च वस्तूमध्ये आपल्याला भाजी बनवायची. हे बघा, फणस शिजलेले आणि मी ते थंड व्हायला सुद्धा ठेवून दिलेले साईडला. आता ते व्यवस्थित असे थंड झालेले आहेत. आता आपण यांना आहे ना सोलून घ्यायचे. कसं सोलायचे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, त्याचं असं हे अलगद निघतं शिजल्यानंतर आहे ना. ते पार्ट सगळे वेगळे वेगळे होतात. हे बघा, फक्त बोट फिरवलं ना तरी याच्यात असे धागे सुट्टे होतात. मी तुम्हाला दाखवते. बघा, आता मी हा तुकडा घेतलेला आहे. त्याचा राईट साइडचा जो भाग आहे ना, तो आपल्याला खायचा नाहीये. तो फेकून द्यायचा आहे. कारण तो एकदम पचपचीत लागतो आणि त्याने खाज सुद्धा सुटू शकते घशाला. आणि हा जो भाग आहे ना, तो पूर्ण घ्यायचा आहे. याच्यामधल्या ह्या बिया वगैरे सगळं तसंच घ्यायचं आहे. फक्त ही खालची साईड आतल्या बाजूची असते ना जी फणसामध्ये, ती साईड ही ती पूर्ण त्याच्यामध्ये चीक असतो. त्यामुळे ती घशाला आपल्या बरोबर वाटत नाही खायला. हा भाग सुद्धा मऊच असतो दिसायला, पण त्याच्यामध्ये आहे ना चीक असतो. त्यामुळे ते खायला चांगलं लागत नाही. त्यामुळे त्याला आपण फेकून द्यायचंय. तर बघा, मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं सोलायचं ते. आता अशाच पद्धतीने मी पूर्ण जे फणस होते ना, फणसाचे तुकडे ते सगळे सोलून घेते. पिकलेला फणस तर आपण सगळेजण खातोच, पण कच्चा फणस सुद्धा खाऊन बघा, खूप टेस्टी लागतो. एकदा तरी ही भाजी खाऊन बघा. माझा सगळा फणस बघा नीट करून झालेला आहे इथं. हे बघा कसं झालेलं आहे. आता यांना हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आणखी जर कुठे एकमेकांना धागे चिपकलेले असतील ना, तर ते सुटतील. आता यामध्येच हे सगळं तिळकूट टाकायचंय. तिळकुटाची क्वांटिटी आहे ना खूप जास्त घ्यायची आहे, कारण त्यानेच खूप जास्त टेस्ट येते. त्यानंतर मी इथं हळद टाकली आहे आणि अगदी थोडासा असा लाल मसाला टाकायचा आहे. आता हे छान असं मिक्स करून घेते मी आणि चवीपुरतं मीठ टाकायचे.
पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करते. आता मी गॅस पेटवलाय आणि त्याच्यावर एक कढई ठेवते. लोखंडाची कढई आहे. एक तर फणसाची भाजी आणि त्यात लोखंडाची कढई म्हणजे टेस्ट तर भारी लागणारच आहे. कढईमध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडल्यावर थोडीशी मोहरी सुद्धा टाकली आणि आता आपण चिरून घेतलेला सगळा कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. छान ब्राऊन रंग येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा सुद्धा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. आता आपण जे फणसाचे तुकडे ठेवलेले ना फणस नीट करून मसाला लावून त्यांना, तर ते मी त्या तेलामध्ये सोडलेत आणि आता ते छान असे परतून घ्यायचे. भरपूर वेळ परतल्यानंतर त्याच्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पुन्हा मिक्स करून घेते व्यवस्थित असं. आणि एकदम छान असं परतून घ्यायचंय. परतण्यात व्यवस्थित मोठ्याच गॅसवर परतायचंय, नाहीतर चिपचिपी होऊन जाईल. त्यामुळं मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचंय त्याला. तर बघा ही माझी भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसतीये आणि टेस्टी तर इतकी जास्त लागते ना, तर विचारू नका. खूप टेस्टी लागते आणि किती सोपी पद्धत आहे. बघितलीत ना तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा कोरडी सुद्धा खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.